इंग्लिश मीडियमचे चेहरे कधी फ्रेश नसतात, जागतिक लोड असतो त्यांच्यावर, जागतिक लोड. मराठी मीडियमचे चेहरे फ्रेश, खाऊन पिऊन सुखी. घरून जायचं आणि तिथं भात खायचं, परत घरी यायचं. नापास होत नापास होत नाही. 10वीला कोण कोण आहे तुमच्यात? तू एक 10वीला आहे, तू एक 10वीला आहे. मराठी मिळेल मॅन तुम्ही. तू 10वीलाच आहे ना. हा लगेच चेहरा सांगतो ना तू 10वीला आहे. तू 10वीला आहे. हा लगेच सांगतो ना, तुम्ही चेहरा सांगतो ना तू 10वीला आहे. तुम्ही 4 जण सांगा मला, विज्ञान पेपर 1 मध्ये केपलरचे नियम किती आहेत? इकडे बोलत नाही, तुमच्याकडे नंतर विचारतो. विज्ञान पेपर 1, विज्ञान पेपर 1 10वी भाग 1 प्रकरण नंबर 1 केपलरचे नियम किती आहेत? 3. प्रकरण नंबर 2 मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे नियम किती आहेत? बरं 10वीच्या 4ही पोरांना एकच रिकामी जागा विचारतो. टिंबटिंबने अष्टकाचा शोध लावला. प्रकरण नंबर 2 पेपर नंबर 1. इयत्ता 10वी पेपर नंबर 1 प्रकरण नंबर 2 टिंबटिंबने अष्टकाचा शोध लावला. करेक्ट. न्यूलँड. टिंबटिंबने त्रिकाचा नियम मांडला. टिंबटिंबने त्रिकाचा नियम मांडला. इकडे पोरांनी बोलायचे ना, आता पुरी. टिंबटिंबने त्रिकाचा नियम मांडला. इयत्ता 10वी प्रकरण नंबर 2 पेपर नंबर 1. टिंबटिंबने त्रिकाचा नियम मांडला. काल जात शाळेत. अरे येडपटा हो, डोबे रायनरनं त्रिकाचा नियम मांडला, न्यूलँडनं अष्टकाचा नियम मांडला, आणि आधुनिक आवर्त सारणीचा मेंडेलिव्हनं मांडला. 4 नियम सांगू तुम्हाला एका मिनिटात. सांगू का नको? सांगू का नको? सांगू का? 10वीचे पोरं सांगू का? सांगू का? डोबे रायनरचा नियम आहे का त्रिकाचा? 3 मूलद्रव्य सारण्या अनुक्रमाने मांडले असता मधल्या मूलद्रव्यात 3 मूलद्रव्य चढत्या अनुक्रमाने मांडली असता मधल्या मूलद्रव्याचा अनुक्रमांक हा कडेच्या 2 मूलद्रव्यांचा सरासरी इतका असतो. याला डोबे रायनरचा त्रिकाचा नियम म्हणतात. 8 मूलद्रव्य चढत्या अनुक्रमाने मांडले असता पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म 8व्या मूलद्रव्याच्या गुणधर्म समान असतात. याला न्यूलँडचा अष्टकाचा नियम असे म्हणतात. मूलद्रव्याचे भौतिक गुणधर्म व रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे फल आहे, त्याला आवर्त सारणीचा नियम म्हणतात. आणि मूलद्रव्याचे भौतिक गुणधर्म व रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाचे आवृत्ती फल आहे, याला दीर्घ सारणीचा नियम म्हणतात. दहावीला मी आहे का तुम्ही? येड्याचा बाजार. माझ्या 9वी आणि 10वीचे भाग 1 आणि भाग 2 4ही पुस्तकं पाठ आहेत. 9वी वाला कोण येत आता काला कबूल होईल जग मारा. ते म्हणतील आता आम्ही शाळेतच जातील. एक नाही, तू कच्चाच आहे, तू काय हुशार नाही, तुला चेहरा सांगू. तू 7वीला आहे, तू 9वीला आहे का? सेमीला आहे तू? मराठी मीडियम नाही का? 9वीलाच आहे का तू? कार्याचे एकक, कार्याचे एकक. हा गोंधळ घाबरू नको, मी सांगतो ना तुला. कार्याचे एकक जूल, मी एमकेएस मध्ये सीडीएस मध्ये येऊ न्यूटन, म्हणजे बलाचं एकक न्यूटन, कार्याचे एकक जूल, आर्ग, डाईन, साल, वेग, त्वरण, संवेग, संवेग परिवर्तनाचा दर, न्यूटनचे गतिविषयक 3 नियम. इयत्ता 9वी विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1 2 3 4 5. काही उपयोग. हा तू कितीला आहे? 7वीला आहे का? सेमीला आहे का? मराठी मीडियमला आहे? सेमीला आहे तू? हा सेमीच आहे. हा काय माईक? याच्यात एनर्जी कोणती आहे? इलेक्ट्रिक. करेक्ट. आता माझं तोंड याच्यावर आदळलं
लोकांना आवाज गेला, आता एनर्जी ट्रान्सफर झाली का एनर्जी निर्माण झाली? एनर्जी. मग इंग्लिश मीडियम वाले कुणी असले तर बा पोरपुरी, सीएमई वाले इंग्लिश मीडियम वाले, मी नियम सांगतो त्याचं नाव सांगायचं तुम्ही. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कन्वर्ट इनटू वन फॉर्म टू अनदर फॉर्म, इट इज कॉल्ड. Energy neither created nor be destroyed, but it converted into one form to another form. It is called Newton's third law. चूक. न्यूटनचा थर्ड लॉ असा आहे, ऍक्शन अँड रिएक्शन्स आर इक्वल बट द डायरेक्शन्स आर अपोजिट. इट इज कॉल्ड न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. आणि मी सांगितला तो नियम असा आहे, एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कन्वर्टेड टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. इट इज कॉल्ड एनर्जी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन. आणि हा नियम न्यूटनच्या अगोदर ज्ञानोबाने सोडून काढला होता. झाडे लावावी, वृक्षे लावावी, जलाशय. कोण तपास करते? जात्या शाळेत, खात्यात घरी 70ची पल्सर फिरायला, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट. माझाटून गेलं ते. बापानं 100 द्यायचे पेट्रोलला, वरून हिनं 100 द्यायची. इथं लई खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं हे 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते. तो जसा आहे आता 70ची पल्सर, 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट. ते काला हरिपाठ करीन. ते 90 पेणार, 90 हाणणार. मग त्यांनी आता वाढदिवस साजरी करायची पद्धत आणली. आता घरी करते नाही पोरं वाढदिवस, त्यांना बाप नाही ना. मग आता यांची वाढदिवस धाब्यावर सुरू झाली. केक ठेवायचा खाली, केक त्याच्यावर सामुदायिक लघवी करायची सगळ्यांनी. तो केक आणि लघवी एकत्र करायची आणि तो प्रसाद म्हणून एकमेकाला द्यायचा. हॅपी बर्थडे टू यू. बोला पोरांनो, खरंय का खोटंय? खरंय का खोटंय? आपले भक्त खोटं नाही बोलत. ही वाईट परिस्थिती झाली. कीर्तन नुसते ऐकू नको, याला कुठंतरी कंट्रोल करायलाच. लोकांचं म्हणणं काय, बा इंदुरीकर काही बोलतो, मी पागल आहे का? काही कसं बोलन, फक्त खरं बोलतो. हे झालंय वाटलं. महिला मंडळाच्या कीर्तनात 3 गोष्टी ऐकाल तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. एक पाणी जपून वापरा, 2 वीज जपून वापरा, आणि 3 पाया पडतो तुमच्या वाणी जपून वापरा. घरात भाषा जपून वापरा. आणि पाया पडतो तुम्हाला बोलायचं, सासू सासऱ्याला बोलण्याचा अधिकार नाही. तुम्हाला काय अधिकार आहे? तुझा नवरा आहे, तू सांभाळायचा. ज्याच्याशी तू लग्न केलं तो खिलारी, तू पाहिजे तसा वापरायचा. सासू सासऱ्याला बोलायचं काय अधिकार आहे? तू काय तिकडून टेम्पो भर भांडे घेऊन आली, म्हणजे जागीरदारी घेऊन आली का? आणि तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं लग्नातलं सांग ना मला. कपाट तर घरात घालताना मोडलं, दिवाणचं तंगडं निघेलच होतं, आणि सोफा शेट तर वाकेलच होता. काय आणलं तर? पाया पडून सांगतो, महिला मंडळ कधी सासू सासऱ्याला बोलायचं नाही, कारण तो अधिकार तुम्हाला नाही. नाही नाही, तुम्ही किती शहाण्या जरी असले ना आपल्या नवऱ्यापाशी, त्याला बोला ना. तो बिचारा नाही म्हणला कधी काय. त्याला लावा ना भांडे घासायला, पहा कसं सगळं घासीत. त्याला लावा ना कपडे धुवायला, त्याला लावा ना फरशी पुसायला. एक पटलंय 3 गोष्टी काळाची. आता तुम्हाला सांगतो 3 गोष्टी. एक अंगातली ताकद जपून वापरा. पाया पडतो आता मारामाऱ्या करण्याचे, दंगली करायचे, टपरे पेटवायचे, आंदोलन करायचे, मोर्चे काढायचे दिवस राहिले नाहीत. हो, अंगातली ताकद जपून वापरा. माझाटल्यावानी करू नका. 80-100% जनता सीसी कॅमेरे ते सध्या. जर टपरी विपरी पेटावतो ना, क्लिप मध्ये दिसला ना तू, अशी खुटी गुतन त्या
खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. एक, अंगातली ताकद जपून वापरा. दोन, खिशातला पैसा जपून वापरा. कशातही घालू नका. लक्ष्मी चंचले. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतोय. लक्ष्मी जपून वापरा. आता 2019ला आजीवलीच्या सप्त्यात एवढ्या प्रचंड समुदायामध्ये पाया पडून सांगतो, मी तुमच्या मुलासारख्या, थोडं वाईट वाटेल तुम्हाला, पण नको त्याच्यात पैसे खर्च करू नका. आजपासून ठरवून टाका, लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा आणि गरिबाच्या 2 मुलांची 10वीची फी भरा. सगळ्या लोकांका मोबाईल आहेत, आहे की नाही? आता लग्नपत्रिका छापायची काय गरज आहे? एका मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी केव्हा तमाशा आहे. कशाला पत्रिका छापिता? काय पत्रिकेत 500 नावं छापायची गरज आहे? पैसे कुणीकडे घालीत नका बसू बावला तवानी. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी फेटे सुरू केली. येड्याचा बाजार. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. आम्ही घालतो गाऊन आणि घेतो वाढण्या, नावळी तो मुंडके. आता कसं जगायचं, काय जगायचं? काय किंमत आहे त्या जगण्याला? सांगा. हा विनोद आहे का? कशात पैसे घालायची काय गरज आहे? चांगले बसून लोक जेवत होते, उभ्यानं जेवण सुरू केलं, हलकट क्वालिटीचं. आणि ते वर हडणाला एक ताटली हातात घेत भात, पान फट एकाला भातच सापडा ना, ते ताटलीच घेऊन घरी गेलं. चांगले गोल गुलाबजांबू होते. गुलाबजांबू आता असा नाही राहिला. आता कसं झालं पप्प्या गुलाबजांबू? हा, चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, मारली झक, केले एकत्र. राजा राणी. राजा एवढा, राजा एवढा, राणी. राजा नीटबोट कर. राजा एवढा आणि राणी डोळा नको दाखवू. काय काल म्हणते राणी एवढी. राजा एवढा, राणी. राजाला कळलं सुद्धा नाही, राणीची टाकली का मुका घेऊन गेली. कशातही पैसे घाला. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. तुमच्याकडे आली का नाही? कारण पण आमच्याकडे आली. लग्न लागायच्या टायमाला, मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय असं. आज तुम्ही केलं ना असं कीर्तनकार यायला, तसं गेट. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा खालचा. तो आता 99ला झालाय ना, तर 35लाच होता पहिला. आता 100ला आहे ना. 99 नाही म्हणजे 100लाच. 100 तेवढ्यालाच आहे का आता? आणि त्या नवरदेवा माग खांब्यासाठी लटकेल 2-4 पोरं. त्या नवरी माग त्या 2-4 याडपाट पोरी. इतका मेकअप. लग्न नवरीचं कलवरी जाते ब्युटी पार्लरला. आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागत्या पोरीनो. 4. पहिले फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं, आणि नंतर हेअर सिटिंग करावं लागतं. असा 21 दिवसाचा कोर्स येतो. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर ओतणे. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सिटिंग म्हणजे असं असतं पोरीनो, पूर्ण केस मोकळे करायचे, पूर्ण मोकळे धुवून घ्यायचे, आणि त्याला इथं मला एक फुगा करायचा. ही भाग इकडे दाबायचा आणि एक इकडे दाबायचा, याला म्हणायचं पॉप. आणि दुसरा एक भांगे एकच बाजू पॅक करायची इथली, आणि एक बट वाटव आली पाहिजे, याला म्हणायचं देव याने. आणि तिसरा भांग असा आहे,
एकच बाजू बांधायची, ही मोकळी. चला हवा येऊ द्या. अहो कलवरीनं असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं पाहता काय माग. आणि मग त्याच्या तोड बँडवाला बाहेर फूल बरसा मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. जमलं नाही पोरं? जमलं ते मग खरंच जमलं का? वन्स मोर. बाहर फूल बरसा मेरा महबूब आया. आणि तो महबूब चालवतो कसं माहिती का? फुलं टाकी द्या. अहो ते बेवडे, मला अशांची पूजा घडू दे की ज्याने ज्यांचं द्वैत गेलंय जेही द्वंद्वाधिक दुरावले. असं मला काय दाखव. I'm
जायचा विचार नाही का? आतल्या खुणा कोणत्या? आता इथं आलंय अंतर्लक्षण आणि बाह्यलक्षण. माळ घालणं, गण लावणं, पोथी वाचणं हे बाह्यलक्षण झालं. तीर्थाला जाणं, दिंडीत जाणं हे बाह्यलक्षण आहे. पण दया अंतर्लक्षण आहे. क्षमा अंतर्लक्षण आहे. पुरावा असा आहे त्याला 12व्या अध्यायात, जेत जेत दया आणि शांती वस्ती आलिया एका ठाया ते जाण धनंजया विभूती माळी. जिथं दया आहे, जिथं शांती आहे, तिथं देव आहे. आणि पुन्हा 9वा अध्याय असं सांगतोय, मी वैकुंठी नसे वेक भानुबिंबाई, पण मी तयापाशी हरपला घेवसावा जेथे नामघोष भरवा. मला दुसरं काही नको. अंतरून निर्मळ असणारे संत भेटले. मला नक्की खात्री आहे देवा तुझी कृपा झाली तरच संत भेटतील, आणि संताची कृपा झाली तर तू भेटशील. अवघड आहे. चंद्रामृत सुका शेवे असता जाता रवी हे घडणार नाही. पण तू जर कृपा केली, काय नोवे करिता तुझ आता राखे माझी लाज. मी तो अपराधाच्या राशी शिका जो अंगुष्ट चोपाशी. मी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जरी मी पापी असलो तरी देवा उद्धरून नेण्याची ताकद तुझी आहे. मग तू एक कर ना. संत भेटले, संत भेटले, संत भेटले, भेटले संत, पण ते भेटले तरी बाह्य रंगाचे भेटून उपयोग नाही. संत अंतररंगाचे भेटले. बाहेरून भेटतील, भाकरी खात नाही, सफरचंद खातो, चहा पित नाही, दूध आणतो, बायको करीत नाही, टिकटॉक पाहतो. असे संत भेटतील तुम्हाला. पण जन्म मृत्यूचा फेरा चुकवणारे संत भेटणार नाही. आणि जन्म मृत्यूचा फेरा चुकवणारे संत भेटायचे असतील तर त्यांना देवळात पाहायचं नाही, मरदुर्दयी. आता लोक म्हणतात देव भेटत नाही, देव भेटत नाही, तरुण पोरं बिघडले, तरुण पोरं बिघडले. असं नाही महाराज. आपण फक्त पोरांना नाव ठेवतो, पोरीला नाव ठेवतो. पोरी बिघडल्या, पोरं बिघडले, पोरी बिघडल्या, पोरी बिघड. आई बापांचे दोषच कोणी बाहेर आणीनं. आज मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आई बापांना पोरांशी बोलायला वेळच नाही. दोघं नोकरीला असतील तर ते घर म्हणजे स्मशान. पोरांशी बोलायचंच नाही. अर्धा तास आईनं मुलीशी गप्पा मारायला का हरकत आहे? तिचं मन मोकळं करायला का हरकत आहे? पण आईला वेळ नाही. अहो पोरांचं सोडा, एका खाटावर बसणारे नवरा बायको दोघं एकमेकाशी बोला ना. एका कोपऱ्यात नवरा बायको बोला ना. नवरा टिकलाय पबजी मध्ये आणि बायको गुतली टिकटॉक मध्ये. काय अवस्था झाली महाराज. बरं हे मोबाईलमुळं फार लोक पागल झाले. आता हे भजने बिजने टाळकरी मंडळी आहे ना, ही 11च्या पुढं थोडं कीर्तन गेलं असं तोंड बारीक करत्या. कायला का म्हणून उरकीनं काय नो. आणि हे कीर्तन संपल्या झोपती नाही. 1.5 तास मोठं चालितात. काय त्या मोबाईलचा नाद लागलाय महाराज. लग लावून गेला माणूस, फोन आला. त्यांच्याही सुद्धा खोली नाही हो. बुटात पाणी गेला अख्ख्या. केवढी तरा झाली. पोरग झोळीत रडत आहे, ए त्याला भूक लागली. ए पोरग झोळीत रडत आहे, त्याला भूक लागली. आईनं पोरग झोळीतून बाहेर काढलं आणि फरशी उठवलं. गॅसवर दूध तापवलं, ताटात थंड केलं, बाटलीत भरलं, बुज बसवलं त्याला आणि पोराच्या तोंडात द्यायला गेली. आणि खाली पोरग बसलं होतं, अशी वाकली खाली. तेवढ्यात फोन आला. आता पोराला दूध देणं महत्वाचं आहे का नाही. ती वर बोलत राहिली. कुत्रीचं पिलो अख्खं दूध पिऊन गेलं तिचं. काय ह्या मोबाईलनं तमाशा केला महाराज. अहो कुणी बोलानं, कुणी हालानं, कुणी. आणि या सगळ्या गोष्टीमुळं संतांशिवाय पर्यायच नाही.
कोण पुण्यांचा होईन सेवक जे हे द्वंदाधिक दुरावले ऐसे वर्म मज दावे नारायणा अंतरीच्या खुना पण कधी बहु घ्या पंढरीनाथा मला अंतरंग द्विताची झाडणे गेलेल्या संतांची सेवा तर घडू दे कोण पुण्यांचा पण पहिली गोष्ट संत भेटत नाही पण तो कृपा केली की जेव्हा भेटल्याशिवाय आता 2019 ला आजिवली परिसरातील गायकवाद कोणी सगळ्या मंडळीने महिला मंडळ 3 गोष्टी बाकी परत ऐका पाणी जपून वापरा वीज जपून वापरा वाणी जपून वापरा पुरुष मंडळी ताकद जपून वापरा पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा आणि तरुण मंडळीच्या पाया पडतो सगळ्या 10वीच्या पुढच्या पोरांच्या मला मूर्ख म्हणा मला हलकट म्हणा मला बेशरम म्हणा काय म्हणायचं ते म्हणा पण पोरानो पाया पडतो काळ बदललाय निसर्गावर राहण्यापेक्षा आता आंतरिक बदल करा आता लय आयुष्यभर शिकतही बसू नका नोकऱ्या लागणार नाही ते झटे करू नका आता व्यवसायाकडे वळा आणि स्वतःचं आयुष्य कमी आहे फक्त पोट भरायची कला प्राप्त करा बापाच्या इस्टेटीवर बापाच्या इस्टेटीवर जगण्यापेक्षा जरा स्टँडर्ड जगा आणि महिला मंडळासाठी एक वाक्य सांगतो 10-15 वर्षाची स्त्री पूर्वीची स्त्री आजची राहिली नाही 15 वर्षापूर्वी महिला मंडळ मुली स्त्री फक्त चूल मूल आणि शेळ्या बकऱ्या मशीन भात लावणे एवढीच होती आजची मुलगी राष्ट्रपती आहे आजची मुलगी PS आहे आजची मुलगी SP आहे आणि याला 2च गोष्टी जबाबदार आहे एक सरकार आणि 2 त्या मुलीचे आई वडील सरकारने स्कोप दिला आणि आई वडिलांनी आधार दिला मुलगी पुढे गेली आई वडिलांनी शिक्षणाचा आधार दिला आणि तरुण पोरं मिळेल तो व्यवसाय करा पण जास्त शिकून बोगस हिंडण्यात आता दिवस राहिले नाही 50ला माणसं मरत्यात तुम्ही 35 पर्यंत शाळेतच जाता शिकता कवर पुरीनं तुम्ही फार मोठ्या व्हा फक्त आजच्या कीर्तनात एक वाक्य आपलं ऐका मला माहिती तुम्ही तेवढं वाक्य ऐकलं शिवाय देणार आहे मला 100% मुली इंदुरीकरला शिवाय देत्या बा इंदुरीकर आम्हाला केसांवरून लय बोलतो कपड्यावरून लय बोलतो त्याच्या काय बापाचं जातं आम्ही कुणाचा हात धरून जाऊ त्याच्या काय बापात जातं पुरीनो माझ्या बापाचं काही जात नाही पण मी का मुलीचा बाप आहे मुलगी मला आहे मुलगा तुम्हाला मुलगी मला आहे आणि मुलीच्या बापाची व्यथा भाषण करून कळत नाही त्याला बापाचं हृदय लागतं तुमचं काय मत आहे 80% कीर्तनकारांनी फक्त आई बापाचं भांडवल केलंय रोज उठून तीच आई तोच बाप प्रत्येक कीर्तनकार अर्धा तास आई बापा बोलतोय पण लोकांच्या त्याच्या आई बापा नाही बोल त्याच्या आई बापा दिंडीत गेले बिनबिशीजन तो काय बोललो तू बोलू नका महिला मंडळ बापावर भाषण करू नका बापावर व्याख्यान करू नका तुम्हाला वाईट वाटेल महिला मंडळ मी तुमच्या मुलासारख्या मला एका दमात तुम्हाला शेवड्यात शिवाय देतील तेवढं द्या